प्रभाग 10 में जनसेवा शिविर को मिला शानदार प्रतिसाद। सैकड़ों नागरिकों ने उठाया लाभ। काटोल नगर परिषद के भीतर आने वाली प्रभाग क्रमांक 10 में शिक्षण सभापति विजय महाजन एवं नगर सेविका सुलक्ष्मी घोड़े की पहल से जनसेवा के उद्देश्य से विभिन्न शासकीय योजनाओं के विशेष शिविर का आयोजन किया गया। शिविर में आयुष्मान भारत कार्ड तथा एसटी महामंडल के कार्ड बनाने की सुविधा उपलब्ध कराई गई। बड़ी संख्या में नागरिकों ने शिविर में पहुंचकर इस योजना का लाभ उठाया। सैकड़ों लाभार्थियों ने मौके पर ही अपने कार्ड बनवाए। स्थानीय नागरिकों ने इस जन हितकारी पहल की सराहना करते हुए कहा कि ऐसे शिविरों से लोगों को सरकारी योजनाओं का लाभ आसानी से मिल रहा है। कार्यालयों के चक्कर लगाने की जरूरत नहीं है। आयोजकों ने बताया कि आगे सभी नागरिकों की सुविधा के लिए ऐसे शिविर आयोजित करेंगे। नगर परिषद काटोलच्या माध्यमातून या ठिकाणी विविध योजनांच्या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी उपक्रम राबवण्यात येत आहेत। आपल्यासोबत घोडे मॅडम आहेत। काय सांगू शकाल या शिबिराबद्दल? या शिबिराबद्दल एकच सांगू शकते की जनसामान्यापर्यंत सगळी माहिती पोहोचावी, प्रत्येकांना याचा फायदा व्हावा। आयुष्यमान कार्ड, एसटी महामंडळ कार्ड हे सगळं लोकांना फायदा झाला पाहिजे। आयुष्यमान कार्ड काढलं तर लोक जर बिमार झाले तर प्रत्येकांजवळ तितका पैसा नसतो की जेणेकरून तितका पैसा त्या दवाखान्यात सबमिट होईल। तर या आयुष्यमान कार्डद्वारे की असं होतं की त्यांना अर्धा पैसा तरी मिळेल असं शाश्वती मला तरी वाटतंय। गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे जर आयुष्यमान कार्ड काढता येतं। आणि एसटी महामंडळाचं पण आहे की प्रत्येकांना तिकीटवाल्याजवळ जाऊन तिकीट न काढता ते कार्ड असेल तर तो आरामशीर आपला प्रवास सुखाचा करू शकतो। याचे भरपूर फायदे आणि हा फायदा घेण्यासाठी प्रत्येकाने कार्ड काढणे आवश्यक आहे। अशा प्रभागात हे प्रत्येक प्रभागात कॅम्प घेतले, चांगला प्रतिसाद मिळाला आणि तसेच प्रत्येकाने हे आयुष्यमान कार्ड काढले तर याचा फायदा भरपूर आहे। आणि बसचा पण महिलांनी कुठेही जायचं असलं की त्या लगेच आपलं कार्ड घेऊन कुठेही जाऊ शकतो। काटोल नगर परिषदेचे नगरसेवक विजयजी महाजन सर आपल्या सोबत आहेत। तर काय सांगू शकाल या ठिकाणी एक आयुष्यमान कार्ड असो किंवा इतर सुविधेचं कार्ड असो या ठिकाणी आपण शिबिर राबवलेलं आहे। या प्रकारचे शिबिर आमच्या प्रभाग नंबर 10 मध्ये मी आणि आमच्या घोडेताई या नगरसेविका आहेत, त्याचबरोबर आमच्या सोबत काळेताई आणि आमच्या भगिनी सुद्धा इथे उपलब्ध आहेत। या पद्धतीने शिबिर घेऊन जनसामान्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत एसटीचं कार्ड असू द्या किंवा आयुष्यमानचं कार्ड असू द्या त्यांना विनामूल्य इथे आम्ही उपलब्ध करून दिले आहे। अशाच प्रकारचं शिबिर आम्ही लक्ष्मीनगरला घेतलं होतं। आज आम्ही इथे घोडे प्लॉटला घेतलेलं आहे, त्यानंतर आम्ही खोजा लेआउट म्हणजे या माध्यमातून आम्ही घेऊन जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे। सन्माननीय या भागाचे आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरांचा फायदा एसटीचा असू द्या की आयुष्यमान भारत कार्डाचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि आमच्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना याची त्यांच्या घराजवळ जाऊन एका छत्राखाली आम्ही या कार्डाची त्यांना मोफत सुविधा पुरवणं आहे आणि हे आमचं कर्तव्य आहे। या माध्यमातून भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून सन्माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आम्ही आमच्या पूर्ण प्रभाग नंबर 10 मध्ये मी आणि घोडेताई, आमच्या काळेताई, देवळेताई यांच्या माध्यमातून आम्ही शिबिर राबवून सगळ्यांना याचा फायदा देण्याचा आमचा मानस आहे। धन्यवाद। तर या ठिकाणी नगर परिषदच्या मार्फत वेगवेगळे या ठिकाणी योजनांच्या शिबिर राबविण्यात आल्याचं या ठिकाणी आपल्यासोबत विदर्भ ओपन न्यूजशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। विदर्भ ओपन न्यूज तर्फे रितेश सिंगारे, काटोल।